नमस्कार जी, नमस्कार. आपलं नाव सांगा. विजय गुलाब बाबळे, गाव, आजनी, जिल्हा नागपूर. नागपूर. तर हे तुमचंच वावर आहे का पूर्ण? हो. किती एकराचा आहे हा? ह्या 5 एकरामध्ये ऊस आहे आणि हे कापूस आहे. अच्छा, या साईडला पराठी आहे आणि या साईडला कापूस आहे, ऊस आहे. ऊस आहे. अच्छा, तर हे जे तुमच्या हातामध्ये जे लिक्विड आहे बचाव घोल, हो हो. हे तुम्ही कधी लावले शेतीमध्ये? हे 10 दिवस झाले कशासाठी लावले हे? टुकराईसाठी डुकरासाठी. तर तुम्ही हे 5 फुटाच्या अंतरावर असे खुट्या काढून लावलं ते. याला असं लावले. सोन्यामध्ये हे चेंदूक टाकून हो. हे असं चेंदूक टाकली, तारानं बांधलं याले त्याच्यात, मग दवाई सोडली अशी. अच्छा, म्हणजे त्या ग्लासच्या अंदर सुती कपडा टाकले आणि त्याच्यावर लिक्विड टाकली. हा, असं त्या स्मेलनं आले नाही. असं मला आली नाही 10 दिवसापासून. अच्छा, किती दिवस झाले लावले तुम्ही? 10 दिवस झाले. 10 दिवसापासून काय त्रास? नाही काहीच नाही आलं. त्याच्या आधी काय ट्राय केले होते? नाही. पहिल्यांदा वापरले. नंबर कुठून भेटला? उमेश कमाले. उमेश कमाल. तुमच्या गावात त्याच्या पहिले वापरली होती, हो त्यांच्याकडून नंबर घेतले. हो. अच्छा, तेव्हापासून आता 10 दिवस झाले, आता काही दिक्कत नाही आहे ना? नाही काहीच नाही. अच्छा, जे आपले समोरचे जे किसान भाऊ आहेत हो. त्यांना काय सांगाल, म्हणजे त्यानं यूज केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? केलं पाहिजे, केलं पाहिजे. यूज केलं पाहिजे. याच्या डुकरापासून आपल्याला खूपच संरक्षण होऊन राहिलं. यापासून एक डुकरं दिसली नाही तर डुकराचे खूप पाय दिसे आणि हिंगाणा दिसे ऊसामध्ये. यापासून काहीच नाही दिसलं. आता गोंडही खात होते पराठीची, ह्या भागाने काहीच नाही खाऊन राहिले. आता म्हणजे दोन्ही पट्ट्यात आलेच नाही आतापर्यंत. म्हणजे जेव्हापासून लावले तेव्हापासून हा. या पराठीमध्ये नाही आले पराठीमध्ये नाही आले आणि या ऊसामध्ये नाही आले. नाही आले. अच्छा, 10 दिवस झाले लावले तर. हम्म. चला, धन्यवाद.